सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण PPT माध्यमातून लेक्चर घेणार आहोत. तर आपण सुरुवात करत आहोत आजच्या सेतू अभ्यासक्रमाला. आज दिवस 20वा आहे. विषय तुमचा सामाजिक अभ्यास आहे आणि ही माझी इंट्रोडक्शन आहे. तर आज आपण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया. हे तुमचं सेतू अभ्यासक्रमाची ही पुस्तिका आहे. तुम्हाला जर नोटबुकमध्ये लिहायला त्रास होत असेल तर तुम्ही या सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेची झेरॉक्स काढून त्यावरती लिहू शकतात. फक्त ज्या टेस्ट सोडवायच्या आहेत 3 त्या फुलस्केपवरती लिहायच्या आहेत. बाकी तुम्ही पुस्तिका या झेरॉक्स करून सोडवू शकतात. बघा, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम तुम्हाला अभ्यासायचा आहे. प्रकरण 9 आहे, इयत्ता 7वीचं. ओके, पुढे जातोय आपण आणि हे काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं मिळवायची आहेत. पहिला प्रश्न आहे, काही बाबी आठवूयामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा कोणी दिला? बरोबर. या सर्वांची उत्तरं मी इथे मिळवलेली आहेत. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा कोणी दिला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्यासोबतच अजून राणी ताराबाई, ह्या कोण होत्या? सुनबाई होत्या. कोण होत्या? सुनबाई, राजारामांची बायको. ओके, तर बघा उत्तर काय आहे. इथे उत्तरे आपण तयार केलेली आहेत आणि उत्तरे बघायची आहे की दिसतंय तुम्हाला उत्तरे? हां, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई, ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या ताराबाई. छत्रपती राजाराम महाराज कोण? शिवाजी महाराजांची मुलगी. ओके, तर ताराबाई त्यांच्या पत्नी होत्या. यांनी प्रखर लढा दिला आणि त्यांच्यानंतर मग ताराबाईंचे पुत्र, त्यांचंही राहून राजाराम ठेवलं होतं त्यांनी, आणि त्यांचे वंशज हे पण तितके शूरवीर नव्हते जितके छत्रपती महाराज शूरवीर होते. छत्रपती महाराजांइतकं शूरवीर नंतर कोणी निघालं नाही. ओके, तर हे 3 नावं लिहायचे आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई, राणी ताराबाई, महाराणी ताराबाई. ओके, दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न असा होता की स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय? दिसतोय प्रश्न इथे. स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय? तर स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय? तर एक प्रखर लढा. तर त्याचं उत्तर बघूया. स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय? प्रदीर्घ लढा. स्वातंत्र्य संग्राम म्हणजे प्रदीर्घ लढा, म्हणजे मोठा लढा जो खूप वर्ष आणि खूप महिने चालला असेल त्याला स्वातंत्र्य संग्राम म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असा आहे की मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले जिंकून घेतले? जरा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यामध्ये हे उत्तर सापडत नाही, तर 6वं प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे उत्तर सापडतं. तर तिथे मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा असा पॉईंट आहे, त्यामध्ये उत्तर सापडतं. बघूया आपण उत्तर. तर हे उत्तर आहे त्याचं की मुघलांच्या, इथे तुम्हाला दिसत असेल थोडंसं, हां दिसतंय, एक मिनिट, मी वाचते, लक्ष द्या. स्लाइडला आपण असं करूया म्हणजे दिसेल. तर मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. आक्रमक पवित्रा बघतोय. मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा काय घेतला होता? तर मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ एक सिंहगड, पुरंदर, कोणकोणते किल्ले जिंकले बघा. सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. यानंतरही शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला.
या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला आणि त्यानंतर मोरोपंत पिंगळे याने नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला. कोणता गड? त्र्यंबकगड. तर इथे कोणकोणते किल्ले झाले? मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुढील किल्ले जिंकले. कोणकोणते किल्ले जिंकले? तर सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा आणि त्याबरोबरच त्र्यंबकगड देखील. ओके, तर एवढे किल्ले लिहायचे आहे. सिंहगड तर तुम्हाला माहितीच आहे, पुण्याला आहे. पुरंदर पण पुणा साईडलाच आहे. लोहगड पण सातारा पुणा साईडलाच आहे. माहुली कुठे आहे माहिती आहे? माहुली कसाऱ्याच्या उत्तरेला, कसाऱ्याच्या पश्चिमेला म्हणूया तर आहे हा. आणि जिल्हा तुम्हाला पालघर, आता पालघर किंवा ठाणा, आता पालघर येईल, पालघर जिल्हा येईल. आणि पूर्वी ठाणा जिल्हा होता. आणि कर्नाळा तर रायगडामध्येच आहे, बरोबर. तर या प्रकारे त्र्यंबकगड त्र्यंबकमध्ये आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर सर्वांना माहीत असेल, ज्योतिर्लिंग आहे तर तिथे. ओके, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न असा आहे की पुढील बाबी पाठात शोधून लिहा. कोणत्या बाबी आहेत या? 2 बाबी आहेत. कोणत्या? संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? दिसतोय हा प्रश्न? संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? तर त्याचं उत्तर आहे, आपल्याला मिळतं आहे त्याचं उत्तर की दिसतंय सर्वांना, संभाजी महाराज यांना जंजिऱ्याची मोहीम सोडून मागे परतावे लागले कारण मुघलांचे, ते मोगलांचे नाही, मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले होते, म्हणून मागे फिरावे लागले. जेव्हा संभाजी महाराज जंजिऱ्यावरती स्वारी करून गेले होते तर आपण इकडून तोफांचा मारा केला होता, परंतु मुघलांचे सर्व सैन्य स्वराज्यावर चालून आले होते आणि आपल्याकडे पुरेसं तेवढं शस्त्र साठा नसल्यामुळे त्यांना मागे फिरावे लागले. ओके, पुढचा प्रश्न काय शेवटचा याच्यातला की संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? तर याचं उत्तर मिळूया. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं का ठरवलं? इथे उत्तर दिसतंय तुम्हाला. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले कारण गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती. तर गोव्याचे जे पोर्तुगीज होते, सर्वांना माहिती आहे, पोर्तुगीज सर्वात पहिले कालिकत बंदराजवळ आले, त्याच्यानंतर केरळ आणि गोवा, त्याच्यानंतर कोर्लई किल्ला आणि त्याच्यानंतर वसईचा किल्ला, याप्रमाणे ते समुद्रकिनारीच वसले. मध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही भारताच्या मध्ये. किनारी वसले आणि तिथूनच व्यापार करत असत. तर गोव्याचे पोर्तुगीज संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी त्यांनी हातमिळवणी केली होती, म्हणून त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. पुढे जातोय आपण. व्हिडिओ पॉज करून हे उत्तरं लिहित जा तुम्ही. पुढे जातोय आपण आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून या शब्दांचा अर्थ शोधायचा आहे. कोणकोणते शब्द आहे इथे? 3 शब्द आहेत. आणीबाणी म्हणजे काय? जहागिरी म्हणजे काय? गनिमी कावा म्हणजे काय? तर मी इथे उत्तरं शोधलेली आहेत. बघा, आपण पहिल्यांदा आणीबाणी म्हणजे काय बघूया. आणीबाणी ही आणीबाणी आहे. आणीबाणी म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये प्रस्थापित शासकीय यंत्रणा चालवणे अवघड होते. आपल्याकडे आली होती इंदिरा गांधींच्या काळात. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या 1972 ते 1971 ते 76च्या दरम्यान, त्यावेळेस आणीबाणी लागू झाली होती 3 वेळेस. ओके, काही कारणामुळे ही यंत्रणा कोलमडून लागते आणि सर्वाधिकार भारतासारख्या विस्तृत देशामध्ये केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपतीकडे जातात. आणीबाणी जेव्हा लागू होते तेव्हा अधिकार कुठे जातात? राष्ट्रपतीच्या हातात. म्हणजे राष्ट्रपती सरकार चालवतं पूर्ण. पंतप्रधान किंवा कॅबिनेट मंत्री असं काही राहत नाही. फक्त राष्ट्रपतीचे आदेश मानले जातात. त्याला आणीबाणी म्हणतात. ओके, म्हणजे सर्वात बिकट अवस्था आणीबाणी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न म्हणजे शब्द जहागिरी. तर जहागिरी कशाला म्हणतात? इथे आपण काही शब्दांचे अर्थ इथे लिहिलेले आहे, ती सर्व बघूया एक एक, जेवढी तुम्हाला विचारलेली आहे. दिसतंय सर्वांना? व्हिडिओ पॉज करून उत्तरं लिहायचे आहेत. स्वतःच्या मालकीची जमीन दुसऱ्याला सांभाळण्यासाठी देणे म्हणजे जहागिरी. स्वतःच्या समजा तुमची जमीन आहे
आणि तुम्हाला ती करता येत नसेल आणि तुम्हाला वाटतं एखादा ती जमीन करू शकत असेल, सांभाळू शकत असेल, त्याच्यात जो काही पीक होईल त्याचा अर्धा मोबदला मला पण देऊ शकत असेल तर त्याला जहागिरी म्हणतात. आणि अर्धा मोबदला पण नाही, परंतु तो दुसऱ्याला सांभाळण्यासाठी म्हणजे त्याच्यात जे पिकेल तो कसेल तो खाईल, बरोबर ना, तर त्याला जहागिरी म्हणतात. त्यानंतर गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा हा आपला शब्द नाही आहे, परंतु गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी खूप सारे किल्ले जिंकले आणि खूप साऱ्या लढाया देखील जिंकल्या. गनिमी कावा म्हणजे गुरिल्ला वार. बघा, जेव्हा इराणमध्ये युद्ध व्हायचे म्हणजे मिडल ईस्ट, मध्य आशियामध्ये, तेव्हा त्यांना गुरिल्ला वॉर म्हणायचे. ही टॅक्टिक आहे, गुरिल्ला वॉर टॅक्टिक म्हणजे फितुरीने लढाई लढणे, चातुर्याने लढाई लढणे. तर फितुरीने जबाब देणे किंवा फितुरीने चाल करून जाणे किंवा कपटयुक्त हल्ला करणे त्याला गनिमी कावा म्हणतात. आणि हा गनिमी हा शब्द फारसी आहे. फारसी म्हणजे पर्शियन म्हणजे इराणमधून पारशी लोक आपल्याकडे आले. ओके, तर तिथून हा शब्द झालेला आहे तयार, गनिमी कावा. कपटयुक्त हल्ला करणे, फितुरीने चाल करून जाणे. ओके, त्याच्यानंतर बघा, प्रखर हल्ले म्हणजे काय असं तुम्हाला विचारलेलं आहे. प्रखर हल्ले, तर प्रखर हल्ले म्हणजे विनाशकारी हल्ले किंवा मोठे हल्ले. उदाहरणार्थ आपण घेऊया नक्षलवादी हल्ला किंवा दहशतवादी हल्ला किंवा बॉम्ब अटॅक, याला प्रखर हल्ले म्हणतात. मुत्सद्देगिरी म्हणजे काय? मुत्सद्देगिरी छत्रपती संभाजी महाराजांनी वापरली होती युद्धामध्ये. तर मुत्सद्देगिरी म्हणजे चातुर्य दाखवणे, की चातुर्याने कशी लढाई लढायची. मुत्सद्देगिरी आणि चातुर्य दाखवण्यापेक्षा आता आपण आजच्या काळात जे डिप्लोमॅट्स असतात ना, राजदूत शब्द ऐकला असेल तुम्ही, राजदूत, ॲम्बॅसिडर इंग्लिशमध्ये म्हणतात. तर हे डिप्लोमॅट्स म्हणजे मुत्सद्देगिरीने ते वागतात आणि मुत्सद्देगिरीने कारभार सांभाळतात. राजदूत म्हणजे काय? आपल्या देशाचा राजदूत आपण दुसऱ्यांच्या देशात ठेवलेला असतो आणि तो काय करतो? तो हे करतो की आपले कल्चरल असेल म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक बाबी एकमेकांना लिंक करतो. म्हणजे आपला राज्यकारभार दुसऱ्या देशात कसा वाढेल हे प्रयत्न करतो, त्याला राजदूत म्हणतात. ओके, तर मुत्सद्देगिरी म्हणजे चातुर्य दाखवून काम करणे. त्यानंतर कर्तबगार म्हणजे काय? कर्तबगार म्हणजे हे डबल झालं इथे. कर्तबगार म्हणजे कर्तृत्व करून दाखवणारा किंवा कर्तृत्ववान माणूस. कर्तबगार, त्याला कर्तबगार म्हणतात. कर्तृत्ववान, कर्तबगार म्हणजे कर्तृत्ववान, कर्तृत्व दाखवणारा. सर्व प्रश्नांची आपण शब्दांची उत्तरं इथे लिहिलेली आहे, मिळवलेली आहे. आणि आता तुम्हाला एक चित्र आहे, सुंदरसं, खूप सुंदर चित्र आहे. इथे तुम्हाला दिलेलं आहे की खाली दिलेल्या चित्रातील व्यक्तींचा क्रम लावा. इथे कोणकोणती व्यक्ती दिलेले आहे त्यांचा क्रम लावायचा आहे. सर्व भोसले घराण्यातील आहे. पहिल्यांदा आहे तिथे शहाजी महाराज, बरोबर. पहिला क्रम लावतोय आपण. पहिले कोण? शहाजी महाराज. इथे लिहिते मी, पहिले शहाजी महाराज. शहाजी राजांपासून कोण? 2 नंबर शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी राजे, बरोबर. तिसरा कोण आहे? शिवाजी राजांचे मुलगे संभाजी, छत्रपती संभाजी महाराज, संभाजी राजे. तिसरं झालं. संभाजी राजानंतर त्यांचा मुलगा येतो बघा. कोणकोणते झाले त्याला मी टिक करते. शहाजी राजे झाले, शिवाजी राजे झाले, संभाजी राजे झाले. आणि 4 नंबर येतो, आपल्याला 6 व्यक्ती झाले पाहिजे. 4 नंबर येतो की संभाजी महाराज आणि ताराबाई येतात इथे. ताराबाई इथे दिसतात घोड्यावर बसलेल्या महाराणी ताराबाई येतात इथे. ताराबाई झाल्यानंतर कोण येतात? इथे झूम, एक मिनिट, इथे झूम करते मी. महाराणी ताराबाई, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, आणि त्यानंतर शाहू महाराज येतात. हे शाहू महाराज, सर्वात शेवटी शाहू महाराज येतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला भोसले घराण्याची वंशावळ दिसत असेल. सर्वात पहिले कोण आहे? तर सर्वात पहिले कोण आहे? सर्वात पहिले आहेत शहाजी महाराज. त्याच्यानंतर चित्रात दिलेल्याप्रमाणे एक मिनिट, इथे मी चित्र
साईडला ठेवलेला आहे बघा. तर इथे शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज येतात, छत्रपती राजाराम महाराज येतात. छत्रपती राजाराम महाराजांनंतर कोण येतात? शाहू महाराज आणि ताराबाई. यामध्ये आपल्याला सर्वात पहिले घ्यायचे आहेत, यांचा कालावधी आहे, सर्वात पहिले ताराबाई येणार आणि ताराबाई नंतर कोण येणार? शाहू महाराज येणार. तर आपण इथे बरोबर सगळे अरेंज केलेले आहे. या चित्रामध्ये जे दिलेलं आहे चित्र बघूया आपण. चित्र सर्वात पहिले असणार, एक मिनिट, सर्वात पहिले असणार एक मिनिट, थोडी गडबड होते. सर्वात पहिले छत्रपती शहाजीराजे, छत्रपती नाही ते शहाजीराजे, नंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, त्यांच्यानंतर ताराबाई आणि नंतर शाहू महाराज. नंबर देऊया त्यांना, नंबर देऊया म्हणजे तुम्हाला कळेल. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, त्याच्यानंतर 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर. सर्वांना आपण नंबर दिलेले आहे आणि सर्वांचा आपण कालक्रम लावलेला आहे व्यवस्थित. ओके, पुढे जाऊया. ही वंशावळ व्यवस्थित बघायची आहे. पुस्तकात पण आहे तुम्हाला इयत्ता 7वीच्या. आणि त्याच्यानंतर 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न काय आहेत बघूया. की वरील कृती केल्यावर तुम्हाला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठात काय समजले ते थोडक्यात लिहा. तर आपल्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठात काय समजले लिहा. थोडक्यात लिहायचे 2-3 ओळीमध्ये. की भोसले घराणे जेव्हा उदयास आले, भोसले घराणे किंवा असं लिहा की मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठामध्ये मला समजले की मराठ्यांनी कसे गनिमी कावा व फितुरीने लढाई लढत मुघलांशी संघर्ष केला. लिहा, मुघलांशी संघर्ष केला व आपला स्वातंत्र्याचा लढा कसा पुढे चालवला आणि रयतेला मुघलांपासून सुरक्षित ठेवले. असं लिहा, रयतेला मुघलांपासून सुरक्षित ठेवले. हे मला समजले. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाई यांनी कशा रीतीने चालवला. महाराणी ताराबाई या स्त्री असून त्या युद्धकलेत पारंगत होत्या. कशामध्ये पारंगत होत्या? लिहा, युद्धकलेत पारंगत होत्या आणि त्यांनी त्यांचा मुलगा 14 वर्षाच्या आत होता, म्हणजे तो मॅच्युअर नव्हता, परंतु त्याला राजगादीवरती बसवलं आणि स्वतः त्या मुघलांशी लढा देत, कारण मुलगा हा अल्पवयीन होता. आणि राजाराम महाराज हे युद्धामध्ये स्वर्गवासी झालेले होते. तर सर्व कारभार कोणाकडे आला होता? महाराणी ताराबाई यांच्याकडे आलेला होता. आणि मग त्या स्वतः लढा देत आणि राजगादीवरती कोणाला बसवलेलं होतं? त्यांच्या अल्पवयीन मुलाला. ओके, तर या रीतीने त्यांनी राजकारभार पुढे चालवला.
नंतर ते कॉम्प्लीट झाले ते वेगळे, की शाहू महाराज हे येशूबाईंचे होते. शाहू महाराज कोण होते? येशूबाई. आणि ताराबाईंचा रामराजा त्या वंशावळमध्ये आहे बघा. तर कुणाला यांच्या दोघींमध्ये भांडणं झाले की शाहू महाराजांना बसवायचे की रामराजाला बसवायचं वगैरे असं तसं, पण ताराबाईंनी कोणाचंच ऐकलं नाही. ताराबाईंनी त्यांच्या मुलालाच राजगादीवरती बसवलं. पुढे बघा, इथे एक नकाशा दिलेला आहे आणि तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की या नकाशामध्ये गोवा काय काय भरायचं आहे. गोवा, विजापूर, गोवळकोंडा, जिंजी, अहमदाबाद, अहमदनगर ही ठिकाणे दाखवा. तर तुमच्यासाठी मी त्याच बुकमधून एक नकाशा इथे आणलेला आहे. त्याच्यात फक्त 2 ठिकाणं नाही, ती आपण भरूया. इथे तुम्हाला जी ठिकाणं दिलेली आहे ती ठिकाणं पहिले दाखवते. की अहमदाबाद दाखवलेलं आहे, तर इथे अहमदाबाद आहे, बरोबर. गोवा दाखवलेलं आहे, तर इथे गोवा आहे. अहमदनगर दाखवलेलं आहे, तर अहमदनगर इथे दिलेले आहे, तर आपण अहमदनगर लिहूया. तर अहमदनगर इथे आहे, या साईडला इथे अहमदनगर. या इतकं इकडे पण नाही, एक मिनिट, इथे पुण्याच्या बाजूला अहमदनगर आहे. ओके. त्यानंतर अहमदाबाद दाखवलं आहे, गोवा दाखवला आहे, विजापूर दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोवळकोंडा दाखवायचा. गोवळकोंडा आत्ताच्या तेलंगणामध्ये म्हणजे हैदराबादच्या जवळ. तिथे गोवळकोंड्याला जागा नाही दिली, तर आपण हैदराबादच्या जवळ म्हणूया, कारण गोवळकोंडा हैदराबादच्या हद्दीत येतं. जिंजी हे तमिळनाडूमध्ये येतं, तर इथे जिंजी आहे. इथे जिंजी आहे, इथे जिंजी आहे. अजून आपल्याला काय दाखवायला लावलं होतं? सर्व ठिकाणं आपण दाखवलेली आहे. अहमदाबाद, गोवा, विजापूर, गोवळकोंडा, जिंजी, अहमदनगर. ओके. चला, याच्यातली सर्व ठिकाणे आपण दाखवलेली आहे. ओके, दाखवली. तर ही आजची आपली काय होती? कृती होती आणि ती खूप सोपी होती. आपण सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला सर्वांनाच आवडतं. तुम्ही तो वाचू पण शकता डबल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित ही कृती आपल्या सेतू अभ्यासक्रमाच्या वहीत लिहायची आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, नक्कीच तुम्हाला आवडेल. 4थीला होता सुंदर, 7वीला होता थोडक्यात, 7वीला पण तो पण सुंदर आहे. ओके. टेक केअर. गुड बाय.